रामभाऊ सातपुते साहेबांकडे बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन आहे कामाचा माणूस, काम करणारा माणूस. खऱ्या अर्थानं परिवर्तनासाठी जे एक लागतं, एक चेहरा लागतो, त्या परिवर्तनाचा चेहरा असलेला माणूस म्हणून आज रामभाऊंकडे त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस बघतोय. जिल्हा आरोग्य केंद्र जे आहे आपलं, जिल्हा आरोग्य रुग्णालय, त्या रुग्णालयाच्या समोरचे जे गाळे आहेत, त्या गाळ्यातील मला एका व्यापाऱ्याचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की आमच्या इथलं जे गटर आहे मागच्या 6 वर्षामध्ये साफ केलेलं, 6 वर्षामध्ये. ही त्यांची प्रतिक्रिया आहे, अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. मग आता याच्यापेक्षा न बोललेलं बरं, कारण स्वच्छता ही तर पहिला आमचे कर्तव्य आहे, बेसिक सेवा आहे. की मूळ समस्या आपली सर्वसामान्याच्या मूळ पाणी, काय परिस्थिती आहे पाण्याची. पाण्याचे आज जर बघितले तर 2 दिवसांनी पाणी येत आहे, 2 दिवसांनी येत आहे, पहाटे 5 वाजता येत आहे. उन्हाळ्यात तर 8-8 दिवस पाणी नसतंय. जरा थोडंसं तुम्ही आतल्या भागात गेला तर आतल्या भागात आणखी वेगळे चित्र दिसतंय. 8-8 दिवस 6-6 दिवस पाणी येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. उन्हाळ्यात तर 15-15 दिवस पाणी येत नाही. ही सगळी बाबी आहे, बेसिक बाब आहे, मूळ बाब आहे. ही मूळ सुविधा आहे, ती मिळालीच पाहिजे नागरिकांना. हा यातला भाग आहे. सकारात्मक विचार घेऊन त्या ठिकाणी ही सगळी भारतीय जनता पक्षाने आज जे उमेदवार उभे केलेले ते सुद्धा तुम्ही बघा, सगळे सकारात्मक दृष्टीनं त्या ठिकाणी विचार करणारी मंडळी आहे. आणि निश्चितपणे अकलूजमध्ये एक वेगळं त्या ठिकाणी अकलूजचं चित्र पुढं निर्माण होईल, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन पुढचं त्या ठिकाणी राहणार आहे. आम्ही आज शेवटी विकासाच्या दृष्टीने काम करत असताना सर्वसामान्य जो नागरिक आहे तो घटक मानून त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत. म्हणून ते प्रश्न मला त्या ठिकाणी महत्वाचे वाटतं. आज या 2 गोष्टीमुळे झालंय काय बघा तुम्ही, काय झालं. एसटी स्टँड गेलं, एसटी स्टँड गेलं, मग त्यामुळं आर्थिक तर त्या ठिकाणी परिणाम झालाच, परंतु त्याचबरोबर एक त्या ठिकाणचा जो एक गजबज होती शहर म्हणून, ती शहर सगळं ओझ झालं. म्हणजे मूळ गाव होतं ते थोडं ओझ झालं. निश्चितपणे चांगला उमेदवार बघून आपण त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. ही संधी आहे, ही शेवटची संधी आहे. आत्ता नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती आहे. आज अकलूज शहराची गरज काय, ती गरज विचारात घेऊन पूर्ण निर्भयतेनं त्या ठिकाणी मतदान करणं गरजेचं आहे. नमस्कार, प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण आहोत अकलूज या शहरामध्ये. अकलूज नगर परिषदेची निवडणूक त्याच रंगात आपल्याला जाताना दिसते, कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत येताना काटेकी टक्कर होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एका बाजूला मोहिते कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी आणि तिरंगी लढत असताना त्या ठिकाणी अजितदादांची राष्ट्रवादी, या तिन्हीमध्ये रंगत येताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच पार्श्वभूमीवर आज आपल्या खास मुलाखतीमध्ये ज्यांचा प्रशासकीय सेवेत अनेक दिवस अनुभव झाला आणि आज ते भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या सुनबाई त्या ठिकाणी पूजाताई कोथमिरे ह्या आज नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी रिंगणात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज आपण त्या ठिकाणी शैलेशजी कोथमिरे साहेब यांना आपण आमंत्रित केलंय. खरं तर साहेब, आमच्या प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये तुमचं खरंच स्वागत आहे. नमस्कार. खरं तर साहेब, आज त्या ठिकाणी बघायला गेलं तर अनेक दिवस तुम्ही त्या ठिकाणी प्रशासकीय सेवेमध्ये काम केलं आणि आज तुम्ही अकलूजच्या राजकारणात आला, याच्याकडे कसं बघताय? खरं तर प्रशासकीय कामकाज आणि राजकीय क्षेत्र फार फरक आहे, परंतु एक त्यामध्ये समानता सुद्धा आहे. मुळातच मी ज्या खात्यामध्ये काम केलं, 32 वर्ष माझी सेवा झाली, ते सहकार खातं. सहकार खातं हे असं खातं आहे की ज्या खात्याचा सर्वसामान्याशी सातत्यानं संबंध येतो. म्हणजे सर्वसामान्य शेतकरी असेल किंवा एक आपण सर्वसामान्य माणूस हा घटक धरून त्या ठिकाणी बऱ्याचशा संस्था, वेगवेगळ्या संस्था आहेत, आर्थिक संस्था असतील किंवा इतर संस्था असतील, सहकारी संस्था असतील, या त्यांच्यासाठी काम करत असतात. आणि अशा क्षेत्राशी माझा संबंध त्या ठिकाणी आला. 32 वर्ष मी प्रशासकीय सेवा केली. अगदी जिल्हा उपनिबंधक, नंतर विभागीय सहनिबंधक, नंतर अतिरिक्त निबंधक, नंतर अतिरिक्त आयुक्त,
आणि नंतर काही दिवस सहकार आयुक्त या पदाचा सुद्धा मी पदभार त्या ठिकाणी होता माझ्याकडे, आणि त्या पद्धतीनं 32 वर्ष सेवा माझी झाली. हे करत असताना आणखी एक बाब, थोडंसं आर्थिक संस्थांच्या बाबतीत विशेषतः बऱ्याचशा जबाबदाऱ्या माझ्याकडे होत्या. अगदी सांगायचं म्हटलं तर मी सद्गुरू जंगली नागरी सहकारी बँक, आर्थिक अडचणीत बँक होती, पुण्यामधली मोठी बँक होती, त्या बँकेवर मी प्रशासक म्हणून कामकाज केलं. अजित नागरी सहकारी बँकेवरती मी त्या ठिकाणी रिकव्हरीसाठी OSD म्हणून काम केलं. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक त्या ठिकाणी होती, जी आर्थिक अडचणीत होती, त्या बँकेवर मी 3 वर्ष काम केलं. आपल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती मी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून 4.5 वर्ष जवळजवळ मी काम केलं. हे थोडं वेगळं काम म्हणून मला त्या ठिकाणी मुद्दामून हायलाइट करावं लागेल. त्याचबरोबर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, की राज्यातली नव्हे तर आशिया खंडातली ही एक ग्रामीण भागाशी निगडीत असलेली सर्वात मोठी बाजार समिती, त्या बाजार समितीवर सुद्धा मी 3-3.25 वर्ष त्या ठिकाणी प्रशासक म्हणून कामकाज केलं. हे कामकाज करत असताना सर्वसामान्य जो घटक आहे, मग शेतकरी असेल किंवा इतर असेल, बाजार समितीतले वेगवेगळे घटक असेल, या सगळ्यांशी माझा संबंध आला. आणि कुठंतरी त्या ठिकाणी प्रशासकीय सेवेत असताना सुद्धा मला एक चांगल्या पद्धतीने काम करता आलं. आर्थिक अडचणीत असलेल्या बँका मी त्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढून अत्यंत सक्षम बँका म्हणून त्या ठिकाणी पुढे आणलेल्या आहेत. त्यासाठी सर्वच, कारण त्यामध्ये अधिकारी असेल, कर्मचारी असेल, आमच्या बँकेचा सर्वसामान्य शेतकरी असेल, ठेवीदार असेल, किंवा त्याच्याशी निगडीत ज्या संस्था आहेत, नागरी सहकारी पतसंस्था असेल, जिल्हा स्तरावरच्या जिल्हा बँका, इतर बँका असतील, किंवा त्याचबरोबर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असतील, या सगळ्यांशी अगदी जवळून त्या ठिकाणी कामकाज करताना चांगल्या पद्धतीचा मला त्या ठिकाणी अनुभव आला. आणि मला वाटतं तो जो अनुभव आहे, तो अनुभव आज मी ज्यावेळेस प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालो आणि आता थोडं राजकीय क्षेत्रामध्ये मी त्या ठिकाणी आलोय, त्या सगळ्या अनुभवाचा मला या ठिकाणी प्रचंड फायदा त्या ठिकाणी होणार आहे. मी मागाशी म्हटलं की समानता, कारण यामध्ये आपली जर मूळ जर बघितलं तर आपली लोककल्याणकारी राज्य ही संकल्पना आहे. कारण शेवटी सर्वसामान्याचं कल्याण हेच त्या ठिकाणी शासनाची भूमिका असते, आणि त्यासाठी जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. आणि ते निर्णय राबवताना अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या जे डिपार्टमेंट्स आहेत त्यातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचवल्या जातात. म्हणजे यासाठी माध्यम म्हणून अधिकारी वर्गाचा किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्या ठिकाणी वापर होतो. आणि ते करत असताना लोककल्याण हा त्यातला जो महत्वाचा भाग आहे, आणि सर्वसामान्याचं हित हा जो भाग आहे, हा भाग घेऊनच दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी काम केलं जातं. मला वाटतं ती एक समानता त्यामध्ये आहे. आणि निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीनं, कारण आतापर्यंत मी समोरच्या बाजूला होतो, टेबलच्या समोरच्या बाजूला बसलो होतो, त्यामुळे समोरच्या बाजूला बसताना नेमकं काय आहे, काय नेमक्या अडचणी असतात, कशा पद्धतीने केलं जातं हे मला चांगलं माहिती आहे. आणि ज्यावेळेस मी आता या बाजूला आलेलो आहोत, तर मी कशा पद्धतीने ते मांडलं पाहिजे, कशा पद्धतीने मला ते मिळवता आलं पाहिजे, या गोष्टीचं सुद्धा मला चांगल्या पद्धतीनं, कारण हा अनुभवाचाच तो सगळा विषय आहे. आणि निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीनं अकलूज शहरासाठी कामकाज करता येईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. खरं तर सर, ज्यावेळेस पूजाताई कोथमिरे यांची उमेदवारी जाहीर करायची होती, त्यावेळेस अनेक माध्यमांवरती आम्ही पाहत होतो की तुमची त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब यांची तुम्ही भेट घेत होता, वारंवार रामभाऊ सोबत तुम्ही जात होता. कसं काय चित्र होतं आणि कशी उमेदवारी मिळाली? मुळात एक गोष्ट या ठिकाणी सांगावं लागेल. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय जयाभाऊ असतील, किंवा आदरणीय रामभाऊ असतील, खरं तर भारतीय जनता पक्षाची अगदी साधी सोपी मागणी होती की चांगल्या कुटुंबातील आम्हाला त्या ठिकाणी उमेदवार हवाय. सर्वात महत्वाचा भाग त्यांचा सुसंस्कृत हवा, सुशिक्षित हवा, आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्याशी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कनेक्ट होणारा त्या ठिकाणी हवा.
अशी त्यांची साधी माफक त्या ठिकाणी अपेक्षा होती. त्यांनी म्हणजे खरं तर उमेदवारी द्यायचीच म्हटलं तर कोणालाही त्या ठिकाणी दिली असती, परंतु स्पेसिफिकली आमच्या कुटुंबाशी संपर्क झाला आणि त्यामध्ये चर्चाही झाली. आणि खरं तर आम्ही थोडंसं सुरुवातीला राजकीय क्षेत्र नको अशा भूमिकेत होतो, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ज्यावेळेस समाजकारणाचा विषय येतो, कारण राजकारण आपल्याला कळत नाही, तो विषय पण नाहीये, परंतु समाजकारणाचा ज्यावेळेस विषय त्या ठिकाणी येतो तर निश्चित एक पार्श्वभूमी पण थोडीशी आमच्या कुटुंबाची आहे. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक जनार्दनराव कोथमिरे हे सुद्धा स्वातंत्र्य सैनिक होते आणि या सगळ्या बाबीचा विषय आणि थोडंसं आम्ही सगळं नंतर की बाबा शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही बाब त्या ठिकाणी ठेवून जवळजवळ बऱ्यापैकी आमच्याकडं सुशिक्षित मंडळी त्या ठिकाणी घरामध्ये आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा निश्चितपणे समाजकारणासाठी ज्यावेळेस तुम्ही याचा चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा वापर कराल तर काहीतरी चांगलं त्या ठिकाणी घडू शकतं. या सगळ्या विचारांती शेवटी पक्षानं आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी आम्हाला बहाल केली. खरं तर त्याबद्दल सुद्धा मी पक्षाचा आभारी आहे. खर तर साहेब, त्या ठिकाणी पहिली सभा तुमच्यासाठी ती विजय चौकातली होती आणि एक वादळी भाषण की जणू जनतेला वाटत होते की या अगोदर कोथमिरे साहेब कुठेतरी राजकीय प्रवास होता, कुठेतरी राजकीय नेते होते, अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पाहत होती. आणि तुमचे एक प्रश्न होते की शिवापूर पेठ असेल, विजय चौकातला तो बाजार असेल, अतिशय तळमळ आणि जाणीव तुम्हाला त्या ठिकाणी अकलूजच्या शहराबद्दल वाटत होती. आज त्या ठिकाणी तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या सुनबाई उभे आहेत, कसं बघता या चित्रात? खरं तर खरं आहे ते, कारण मी ज्यावेळेस आमच्या सुनबाईची उमेदवारी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आणि मी प्रचाराला सुरुवात केली. खरं तर मी या भागात, कारण आता अकलूजचे 2 भाग झालेले आपल्यालाही माहिती आहे, जुना अकलूज आणि नवीन अकलूज. आता जुना अकलूज थोडंसं आता आमचा कनेक्ट सगळा जुन्या अकलूजशी आहे, नवीन अकलूजशी नाही असं नाही, पण जुन्या अकलूजशी सगळा कनेक्ट आहे. सगळं लहानपणी ह्या एरियातच आहे. आपल्यालाही माहिती आहे की गांधी चौक सोडला की अकलूज संपत होतं आणि इकडं वरती सदुभाऊ चौक सोडला की जवळजवळ अकलूज संपत होतं. असं छोटस अकलूज त्या ठिकाणी होतं. परंतु एक आत्मनिर्भर अशी त्या ठिकाणी बाब होती की शिवापूर पेठेसारखी पेठ होती, एसटी स्टँड जवळ होतं, बाजारतळ जवळ होता आणि एक आर्थिक सुबत्ता या जुन्या अकलूजमध्ये त्या ठिकाणी सातत्याने होते. परंतु या ठिकाणी मला सांगावं लागेल की जुन्या अकलूज मधल्या बरीचशी मंडळी बाहेर गेलेली आहेत, नव्या अकलूजमध्ये गेलेली आहेत, परंतु आम्ही मात्र जुना अकलूज सोडलं नाही. आम्ही बाहेर त्या ठिकाणी कुठेही जाऊ शकलो असतो, परंतु वडिलांची आमच्या इच्छा होती की बाबांनो आपण इथंच राहिलो, आयुष्य आपलं इथं गेलेलं आहे आणि इथली ही जागा आपण सोडू नये आणि इथं व्यावसायिक कुठला नाका नसताना परंतु तुम्ही एकाच ठिकाणी राहा आणि एकत्रित राहा, भले काही असो. म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आम्ही भावाभावांनी त्याच वेळेस निर्णय घेतला की आपण काही कुठं बाहेर त्या ठिकाणी जायला नको, कारण त्यावेळेस विषय तसा झालेला होता. कारण जवळजवळ इथलं सगळं व्यवसायाचं स्वरूप जवळजवळ इथलं या भागातलं संपलेलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. मग अशा परिस्थितीत आम्ही निर्णय घेतला, ठीक आहे आपण राहू तर इथं शकतो, म्हणून आम्ही मात्र जुना अकलूज त्या ठिकाणी सोडला नाही. कारण इथल्या प्रत्येक दगडाशी मातीशी आमची नाळ आहे आणि त्यामुळं इथं राहिल्यानंतर जे त्याचे एक वेगळेपण आम्हाला त्या ठिकाणी जाणवतं, त्यामुळे आम्ही जुना अकलूज सोडला नाही. मूळ विषय समोर येतो असा, कारण मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे अकलूज मधलं शिवापूर पेठेची वैभव मी पाहिलेलं आहे, एसटी स्टँड परिसरातलं वैभव मी पाहिलेलं आहे. इतकंच नाही तर विजय चौकाचं वैभव मी माझ्या डोळ्याने पाहिले. लहानपणापासून मी त्या ठिकाणी पाहिलेले, 12वी पर्यंत माझं शिक्षण अकलूज मध्ये झालं. हे बघत असताना जशी सुबत्ता होती, त्याच्यानंतर जी मी मग सांगितलं की आत्मनिर्भरता लोकांची होती, हळूहळू व्यवसायासाठी रोजगारासाठी लोक त्या ठिकाणी हे जुना भागातील राहणारी विशेषतः लोक त्या ठिकाणी सोडून बाहेर जाऊ लागली. कित्येक लोक त्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी जाऊ लागली आणि त्यामुळे कुठंतरी माझ्या मनात एक तो प्रश्न घर करून होता की अरे हे योग्य नाही आहे. कारण शेवटी विकास हा प्रामुख्यानं यामध्ये मोजला पाहिजे की
खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानामध्ये किती सुधारणा झाली या पद्धतीने विकास मोजता आला पाहिजे, किंवा खऱ्या अर्थानं आर्थिक स्थैर्य किती लोकांना मिळालेलं आहे, खऱ्या अर्थानं किती लोक स्वतःच्या पायावर आज त्या ठिकाणी उभा राहिलेले आहेत. आणि सगळं, कारण शेवटी रोजीरोटी हा प्रत्येकाचा आहे, प्रत्येक जण करतो हे पोटापाण्यासाठीच करतो, कोणी असो. आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय त्या ठिकाणी, पोटापाण्यासाठी त्याला व्यवसाय करावा लागतो. पण ते करत असताना, विकास करताना तो त्या ठिकाणी यांच्या कुठल्याही प्रकारे म्हणजे त्यांच्या जीवनावर, म्हणजे त्यांचं जीवनमान सुधारणार जर विकास नसेल तर उपयोग नाही. त्यांचं जर आर्थिक स्थैर्य देणारा विकास नसेल तर तो विकास नाही. त्यांना जर सर्वसामान्यांना त्या ठिकाणी स्वतःच्या आर्थिक पायावर उभा करणारा जर विकास नसेल तर तो विकास नाही, असं माझं मत आहे. आणि ज्यावेळेस पहिली सभा त्या ठिकाणी होती तर माझ्या मनात हा प्रश्न त्या ठिकाणी घर करून होता की ही गरज आहे. कारण शेवटी आज जर आपण पाहिलं तर एक भाग आपल्याला फार वेगळ्या पद्धतीने, तुम्ही सहज शिवापूर पेठेत जर सहजपणे फेरफटका मारला तर, मी परवा मला जाण्याची प्रचाराच्या अनुषंगाने मी ज्यावेळेस तिथे गेलेलो होतो, दुपारी आम्ही 12:30-12:30च्या सुमारास त्या ठिकाणी होतो. पेठेमध्ये एक माणूस त्या ठिकाणी दिसत नव्हता. अशी पेठ आम्ही आयुष्यात कधी पाहिली नव्हती, एवढी गजबज होती. आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस व्यापाऱ्यांशी मी बोलत होतो, त्या ठिकाणी त्यांच्या जे काही विषय आहेत ते मी जाणून घेत होतो, त्यावेळेस प्रत्येकाचं येत होतं की साहेब बाजार गेला, स्टँड गेलं आणि इथलं वैभव संपलं. आज केवळ वडलोपार्जित आहे म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आहे आणि चाललंय कसे तरी ढकलतोय. आणि जसं जसं आम्ही पुढे जात होतो त्यावेळेस असंही निदर्शनास होतं की कित्येक पेठेतले मूळ रहिवासी होती आहे त्या त्यांनी जागा विकल्या आणि ते सोडून ते बाहेर गेले, एक तर बाहेर गावी गेले किंवा अकलूज मधल्याच बाहेरच्या परिसरात ते त्या ठिकाणी गेले. ही बाब ज्यावेळेस मी पाहिली त्यावेळेस मला सुद्धा आतून खूप, मी म्हणलं हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. कारण अकलूजचा विकास करत असताना जुन्या अकलूज मधील लोकांना सुद्धा त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुद्धा काही बाबी या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे. कारण एसटी स्टँडचा जर विषय घेतला तर एसटी स्टँड बाहेर न्यायची काहीच गरज नव्हती. एवढं मोठं स्टँड होतं, ते पलीकडचं नवीन स्टँड आहे त्याच्यापेक्षा मोठी जागा आहे. डेपो जर त्या ठिकाणी नेला असता तर चालला असता. कारण मूळ त्याच्यावरती डिपेंडंट किंवा अवलंबून असणारी जी काही त्याच्यावरती जगणाऱ्या लोकांची संख्या मोठी होती, त्यांचा विचार करणं, त्यांचा विषय घेणं या ठिकाणी अत्यंत महत्वाचं होतं. परंतु तसं काही झालं नाही आणि त्या ठिकाणी निर्णय झाला आणि एसटी स्टँड नेलं आणि त्यामुळं इकडं सगळा परिणाम सर्वसामान्य जो घटक आहे, इथला व्यापारी असेल, छोटा व्यावसायिक असेल, छोटे भाजी विक्रेते असेल किंवा इतर काही विक्रेते असेल, या सगळ्यावर त्याचा परिणाम झाला आणि तो विषय त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा मला वाटला. त्याचबरोबर बाजारतळ सुद्धा त्या ठिकाणी नेला. पण बाजारतळ नेऊन काय झालं, तिथं त्या ठिकाणी आपण काय केलं, एक जलतरण तलाव केला. जलतरण तलाव असलाच पाहिजे. कारण शेवटी एक खेळ म्हणून तो एक स्पोर्ट्स म्हणून एक अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्या भागातील मुलांनी पुढे गेलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं राज्यामध्ये देशामध्ये नाव कमवलं पाहिजे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा गेलं पाहिजे, याबद्दल दुमत नाही. परंतु जलतरण तलाव सुद्धा बाहेर नेता आला. आज या दोन गोष्टीमुळे झालंय काय बघा तुम्ही, काय झालंय, एसटी स्टँड गेलं मग त्यामुळं आर्थिक तर त्या ठिकाणी परिणाम झालाच, परंतु त्याचबरोबर एक त्या ठिकाणचा जो एक गजबज होती शहर म्हणून, ती शहर सगळं ओझ झालं. म्हणजे मूळ गाव होतं ते थोडं ओझ झालं. बाजार तर त्या ठिकाणी गेला, तिथं त्या ठिकाणी त्याच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी गाळे बांधले. आज गाळे बांधायला गाळ्यामध्ये माणसं तर यायला पाहिजे, खरेदीदार तर त्या ठिकाणी यायला पाहिजे. विजय चौकात म्हणजे मी मध्यंतरी ह्या प्रचाराच्या अनुषंगाने अनेक माझे मित्र, जुने मित्र मला भेटले, मी त्यांना भेटलो. ज्यावेळेस ते भेटले सगळे बाहेर राहायला गेलेले. मी त्यांना विचारलं, अरे बाबा काय किती दिवसातून भेट आणि काय म्हणजे आता भेट, आता मी तर शासकीय सेवेत होतो, परंतु चौकात कित्येक जणांच्या तोंडून असं की गेली 15 वर्ष जसं आम्ही इथं आलोय राहायला, किंवा गेली 12 वर्ष, गेली 10 वर्ष झाले आम्ही इथं राहायला आलोय, 10 वर्षात विजय चौकाचं तोंड बघितलेलं नाही. म्हणजे एवढा हा ओस पडलेला भाग आहे.
आणि ज्यावेळेस अशा गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला समजतात त्यावेळेस थोडंसं कुठंतरी ते त्या ठिकाणी फील होतं. आणि आम्ही आज शेवटी विकासाच्या दृष्टीने काम करत असताना सर्वसामान्य जो नागरिक आहे तो घटक मानून त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत. म्हणून ते प्रश्न मला त्या ठिकाणी महत्वाचे वाटतं. तुम्हाला आता दुसरा तुम्ही प्रश्न विचारला की राजकीय भाषण. खरं तर राजकीय भाषण ते नाहीये. मी सहकारात सांगितलं, मी सहकारात 32 वर्ष माझं काम झालेलं आहे आणि माझी भाषणाची तशी एक पद्धत आहे. प्रत्येकाची एक पद्धत असते, तशी ती माझी पद्धत आहे. कुणाला ते राजकीय वाटलं असेल तर तो थोडासा माझ्या भाषणाची थोडीशी शैली आहे. परंतु एक निश्चित की या सगळ्या बाबीत मला उल्लेख करावा लागेल. ज्यावेळेस तो प्रश्न मी त्या ठिकाणी मांडला, तो प्रश्न त्या ठिकाणी लगेचच जयाभाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये उचलला आणि त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की पूजाताई कोथमिरेंना आपण निवडून द्या. तात्काळ माझं पहिलं काम काय असेल तर पहिलं काम मी त्या ठिकाणी करेन की एसटी स्टँड जे गावाबाहेर गेलेलं आहे ते एसटी स्टँड गावाबाहेर गेलेलं मी या ठिकाणी आणेन आणि इथला डेपो मी त्या ठिकाणी बाहेर नेन, जिथं आता एसटी स्टँड आहे तिथं नेईन. एवढं फास्ट त्या ठिकाणी निर्णय ऍक्शन होणं सुद्धा लगेच ऍक्शन. म्हणजे ही सुद्धा बाब खरं तर अकलूजकरांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की नुसतं त्या ठिकाणी येणारी जी मंडळी नुसतं आम्ही सांगणारी नाही, तर निश्चितपणे काहीतरी करायचंय म्हणून आहे. कारण खरंच काहीतरी केलं पाहिजे हा भाग त्या ठिकाणी समोर सकारात्मक विचार घेऊन त्या ठिकाणी ही सगळी भारतीय जनता पक्षाने आज जे उमेदवार उभे केलेले ते सुद्धा तुम्ही बघा. सगळे सकारात्मक दृष्टीनं त्या ठिकाणी विचार करणारी मंडळी आहे आणि निश्चितपणे अकलूजमध्ये एक वेगळं त्या ठिकाणी अकलूजचं चित्र पुढे निर्माण होईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन पुढचं त्या ठिकाणी राहणार आहे. एवढं मात्र मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू इच्छितो. खरं तर सर, तुम्ही सुद्धा अनेक दिवस संपूर्ण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये काम केलेलं आहे. एक अकलूज म्हणलं की त्या लोकांची एक उत्सुकता होती की अकलूज आशिया खंडातलं सर्वात लोकप्रिय ग्रामपंचायत, आणि आज तुम्ही ज्या तळमळ मानताय, समस्या इथल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्ही सांगता की ह्या गोष्टीमुळे अकलूजची कुठेतरी वैभव कमी होताना दिसते, ते वैभव तुम्हाला त्या ठिकाणी आता पुन्हा जीवित करायचं आहे. आणि एकंदरीत या राजकारणाकडे कसं बघताय? मुळात एक सांगतो की खरंच आहे, जुनं अकलूज जे आता आपण म्हणतो त्याचं गतवैभव परत करून द्यायचंच आहे आणि त्या पद्धतीचं काम हे भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी राहणार आहे. आपण जर भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा जर त्या ठिकाणी पाहिला तर त्यामध्ये आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे की जुन्या अकलूजचं गतवैभव परत मिळवून देणार हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. दुसरा भाग त्या ठिकाणी आज जर आपण या ठिकाणी पाहिलं, मी ज्यावेळेस ही सगळ्या बाबी आपल्याशी चर्चा करताना मांडत होतो त्यावेळेस बेसिक जो आहे की मूळ समस्या अकलूजच्या सर्वसामान्याच्या मूळ पाणी, काय परिस्थिती आहे पाण्याची आज जर बघितले तर 2 दिवसांनी पाणी येत आहे. 2 दिवसांनी येत आहे, पहाटे 5 वाजता येत आहे. उन्हाळ्यात तर 8-8 दिवस पाणी नसतंय. जरा थोडस तुम्ही आतल्या भागात गेलात तर आतल्या भागात आणखी वेगळे चित्र दिसतंय. 8-8 दिवस 6-6 दिवस पाणी येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. उन्हाळ्यात तर 15-15 दिवस पाणी येत नाही. ही सगळी बाबी आहे, बेसिक बाब आहे, मूळ बाब आहे. ही मूळ सुविधा आहे, ती मिळालीच पाहिजे नागरिकांना. हा यातला भाग आहे. रस्त्याचं तर आता मी न बोललेलं बरं की रस्त्याची एवढी दुर्दशा आहे की जशी आपण परिस्थिती आता आपण काही रस्त्याची बघतोय म्हणजे भयावह आहे आपण म्हणतो ते, पण हीच जर रस्त्याची परिस्थिती आपण आणखी इंटेरियर म्हणजे अंतर्गत रस्त्यावर जर गेलो तर त्याच्यापेक्षा भयानक अवस्था आहे. भयानक गटारी नाले, साफसफाई नाही आहे. म्हणजे मी राऊतनगरमध्ये परवा गेलेलो होतो. इतकंच नाही तर मला एका आपल्या जे एसटी स्टँडच्या शेजारील गाळ्यात आपल्या जिल्हा आरोग्य केंद्र जे आहे आपलं जिल्हा आरोग्य रुग्णालय, त्या रुग्णालयाच्या समोरच्या जे गाळ्यात, त्या गाळ्यातील मला एका व्यापाऱ्याचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की आमच्या इथलं जे गटर आहे मागच्या 6 वर्षामध्ये साफ केलेलं नाही. 6 वर्षामध्ये ही त्यांची प्रतिक्रिया आहे. अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. मग आता याच्यापेक्षा न बोललेलं बरं, कारण स्वच्छता ही तर पहिला आद्य कर्तव्य आहे, बेसिक सेवा आहे.
म्हणजे स्वच्छता असेल किंवा आपण त्या ठिकाणी कचरा व्यवस्थापन हा एक विषय असेल, म्हणजे या बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या बेसिक गोष्टी सर्वात प्रथम आमचं जे काम असेल, आमचे जे काम करण्याचा विषय असेल, या प्रमुख विषयावर आमचं त्या ठिकाणी पूर्ण लक्ष केंद्रित झालेलं असेल. कारण सुरुवातीच्या 4-5 महिन्यामध्ये हे विषय पहिले त्या ठिकाणी क्लिअर करणं आणि नंतर टप्प्याटप्प्याने जर आपण पाहिलं, आज जाहीरनाम्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. जाहीरनाम्याप्रमाणे सगळ्या बाबी आम्ही त्या ठिकाणी प्राधान्याने करणार आहोत टप्प्याटप्प्याने. कारण आपण आज म्हणलं की त्याला इट टेक्स टाइम. पहिल्यांदा आम्ही प्रायोरिटी काय, प्रायोरिटी ही आहे आमची, मूळ जी प्रायोरिटी मी आता सांगितली ती राहील. नंतर टप्प्याटप्प्याने जाहीरनाम्याप्रमाणे प्रत्येक विषय हातात घेऊन आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावणार आहोत. आणि निश्चितपणे सर्व अकलूजच्या नागरिकांसाठी एक निश्चितपणे मला या ठिकाणी सांगायचं आहे की बदल आवश्यक आहे. कुठलीही बाब परिवर्तन झाल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसत नाही. कारण परिवर्तन झाल्यावर परिवर्तनानंतरची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती ही तुलना करता येते, नाही तर तुलनाच होत नाही. परिवर्तन ही काळाची गरज आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखादी बाब त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुढे जायचं असतं त्यावेळेस तुम्हाला तुमच्यामध्ये सुद्धा परिवर्तन करावं लागतं. तुम्ही त्या ठिकाणी व्यावसायिक म्हणून जाताना तुम्हाला त्याच्या अनुषंगाने काही गोष्टी त्यांना आत्मसात कराव्या लागतात. त्या पद्धतीने तुमच्या वागण्यात व्यवहारामध्ये परिवर्तन करावं लागतं. त्या पद्धतीने ते परिवर्तन स्वीकारावं लागतं. आणि हे तर आपण ज्यावेळेस आपली विकासाची बाब आहे आणि ह्या विकासाच्या बाबीसाठी निश्चितपणे परिवर्तनाची गरज आहे. आणि मला वाटतं यावर्षी आपल्याला 3 तारखेला निश्चितपणे त्या ठिकाणी दिसेल की अकलूजमध्ये परिवर्तन झालेलं आहे. खर तर सर, अनेक गोष्टींना तुम्ही हात घालताय. प्रत्येक गोष्टी संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी विषय उपलब्ध करून त्या संदर्भातली खंत व्यक्त करताय. हे करत असताना आज माळशिरस तालुक्याला त्या ठिकाणी एक नेतृत्व भारतीय जनता पार्टीने दिले, ते म्हणजे राम सातपुते. खरं तर या प्रस्थापितांच्या विरोधात ते एक आक्रमक भूमिकेत आहेत. प्रत्येक गोरगरिबांच्या पर्यंत पोहोचतायत. आरोग्यदूत म्हणून अशी ओळख आहे. खरं तर तुमच्या नजरेत त्यांची काय प्रतिमा आहे? खरं तर एकच मी या ठिकाणी सांगेन की चळवळीतून निर्माण झालेले कार्यकर्ते रामभाऊ आहेत. आणि खरंच म्हणजे सर्वसामान्य बद्दल असलेली त्यांना कणव. मी आता गेली रामभाऊंची माझी ओळख भाऊंची तशी पूर्वीपासूनची आहे, परंतु मी आत्ता एवढ्या ह्या 1-2 महिन्याच्या कालावधीत त्यांच्या जास्त जवळ आलो. परंतु मी पाहतो त्यांच्याकडे ज्यावेळेस सर्वसामान्य कुठल्याही स्तरात, कारण अल्प उत्पन्न गट आहे आपल्याकडे, अत्यल्प गट आहे, मध्यम आहे आणि उच्च आहे, म्हणजे या कुठल्याही गटातील माणूस आला तर त्यांची जी त्या ठिकाणी प्रत्यक्षात सर्वांशी बोलताना त्यांची कामाबद्दल असलेली चौकशी करणं, त्यांचं काम तात्काळ त्या ठिकाणी करण्याच्या अनुषंगाने त्यांच्यामधली तळमळ मी त्या ठिकाणी पाहिलेली. आपण त्या ठिकाणी ही बाब साधी नाहीये. आज मी प्रचाराला फिरतोय, काही ठिकाणी असंही होतंय की सगळ्याच प्रत्येक दारोदारी त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीये. काही ठिकाणी एक एरिया केला, थोडासा 1-2 गल्ल्या राहिल्यात असा विषय असेल तर बाकीच्या गल्ल्यातले लोक नाराज होतात की भाऊ आमच्याकडे का आले नाही, म्हणून आमच्या कार्यकर्त्याशी ते म्हणतात तर आमच्याकडे का नाही आले, आमच्याकडचं आम्हाला या ठिकाणी एवढ्या अडचणीत आम्हाला त्यांना सांगायच्या होत्या. कारण आज रामभाऊ सातपुते साहेबांकडे बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन आहे कामाचा माणूस, काम करणारा माणूस. खऱ्या अर्थानं परिवर्तनासाठी जे एक लागतं, एक चेहरा लागतो, त्या परिवर्तनाचा चेहरा असलेला माणूस म्हणून आज रामभाऊंकडे त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस बघतोय. आज आरोग्यदूत आपण स्वतःच उल्लेख केला. असं एकही एरिया नाही आहे की ज्या एरियामध्ये आम्ही गेलो तिथं कुणी आम्हाला सांगितलं नाही की भाऊंनी आमच्या मुलासाठी अशा गोष्टी केल्या, माझ्या वडिलांसाठी या पद्धतीने वैद्यकीय सेवा द्यायला, माझ्या आईसाठी अशा दिल्या, माझ्या पत्नीसाठी केल्या, माझ्या मुलासाठी केल्या. असा एकही एरिया नाही की जिथं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं नाही.
परंतु ते कुठंही त्या गोष्टीचा उल्लेख करत नाहीत की मी एवढ्या लोकांचं हे केलं. ते लोक त्यांना म्हणतात ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. एखाद्या मोठा तो त्यांच्या म्हणजे आपण एक म्हणतो की त्यांच्यामध्ये आपल्याकडे काही गोष्टी असतात की वैशिष्ट्य असतात. त्यांचं वैयक्तिक जर बाब त्या म्हणलं तर हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मी केलं म्हणून ते कधी सांगत नाहीत. परंतु या सगळ्या गोष्टी निश्चितपणे आज भाऊंच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्ष आज या ठिकाणी एक चांगलं आव्हान त्या ठिकाणी निर्माण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांच्यामुळं जे कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताकद मिळालेली आहे, आज ती ताकद या अकलूजचे परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी निश्चितपणे वाटतं. खर तर सर, शेवटचा प्रश्न, अंतिम, निवडणूक अगदी 1 ते 2 दिवसावाली, हे तुमच्याकडे असणारं प्रॉपर विजन, कारण तुम्हाला सांगायची गरज नाही, प्री प्लॅन तुमचा सर्व प्लॅन असतो आणि अतिशय तुम्ही जसं सांगितलं की 32 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दलचा एक प्लॅन तयार करत असता आणि त्या रुटीन प्रमाणे त्या गोष्टी घडवत असतात आणि हा अनुभव तुमच्या सोबत आहे. खरं तर जनता 2 तारखेला त्या ठिकाणी मतदानाच्या पेटीच्या जवळ जाणार आहे. त्यांच्या समोर 3 चेहरे असणार आहेत. एक मोहिते पाटील कुटुंब, दुसरं भारतीय जनता पार्टी आणि तिसरं धवलदादाचा पॅनल. हे सर्व असताना त्या मतदार राजाला त्या ठिकाणी तो आता सध्या राजाच्या स्वरूपात आहे आणि त्याच्यासाठी एक संदेश काय असेल? मी मतदार राजाला त्या ठिकाणी एक जाहीरपणे त्या ठिकाणी एक आवाहन करेन की आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर भारतीय जनता पक्ष, कारण आपल्याला जर त्या ठिकाणी आपला विकास करायचा असेल तर पहिली गोष्ट निधी अत्यंत आवश्यक आहे. आणि निधी जर आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे, फार मोठा निधी लागणार आहे, प्रचंड काम आहे. मग त्यासाठी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब आहेत आणि तालुक्याचा एक कणखर नेतृत्व रामभाऊंच्या स्वरूपात आहे. आणि मला वाटतं ही जर सगळी मंडळी आपल्या पाठीशी असतील तर विकास निधी कुठलाही अडणार नाही. हे मी या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला सांगतो. सर्वात महत्वाची बाब, आज उमेदवाराचा जर विषय त्या ठिकाणी घेतला तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माझ्या सुनबाई आहेत, पूजा करण कोथमिरे. उच्च शिक्षित आहेत, डबल ग्रॅज्युएट आहेत, MCOM त्यांनी केलेला आहे, उच्च शिक्षित आहेत, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करण्याची त्यांची त्या ठिकाणी इच्छा आहे, धमक आहे आणि समाजकारण करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या नागरिकांची सेवा करण्याचं स्वप्न त्यांनी पुराशी बाळगलेलं आहे. आणि हे करत असताना मी मगाशी सांगितलं की रामभाऊ सारखी मंडळी आहेत किंवा जयाभाऊ सारखी मंडळी आहेत, या लोकांचं सातत्यानं त्या ठिकाणी मार्गदर्शन असणार आहे. या सगळ्या भूमिका त्या ठिकाणी बजावत असताना माझी त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात खारीचा वाटा त्या ठिकाणी असणार आहे. निश्चितपणे चांगला उमेदवार बघून आपण त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. ही संधी आहे, ही शेवटची संधी आहे. आत्ता नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती आहे. आज अकलूज शहराची गरज काय, ती गरज विचारात घेऊन पूर्ण निर्भयतेनं त्या ठिकाणी मतदान करणं गरजेचं आहे. बदल, मी मगाशी बदलाबद्दल बोललो, हे बदल घडवणं आपल्या हाती आहे. आपण बोलतो परंतु 2 दिवसानं मतदान आहे. आपण जे बोललोय ते मतपेटीत त्या ठिकाणी उतरणं गरजेचं आहे, कारण मतपेटीत उतरलं तरच या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहे. त्यामुळं निर्भयपणे मतदान करा. आणि भारतीय जनता पक्षाचे मुख्य, आपण मगाशी सांगितलं, नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर 26 नगरसेवक त्या ठिकाणी उभे आहेत. आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर अनुभवी आणि नवीन तरुण दमाच्या असं एक मिश्रण भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. तळागाळाचे कार्यकर्ते सुद्धा त्यामध्ये आहेत, अत्यंत धडाडीनं काम करणारी मंडळी सुद्धा त्यात आहेत. त्यामुळं माझी आपल्याला नम्र विनंती आहे की या 2 तारखेला आपण सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावं
आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण बहुमतानं भारतीय जनता पक्षाला विजयी करावं आणि खऱ्या अर्थानं अकलूजच्या विकासाचं एक वेगळं त्या ठिकाणी चित्र आम्हाला जे पाहायचं आहे त्यासाठी द्वार खुलं करावं अशी माझी नम्र विनंती आहे. आपल्यासोबत होते शैलेशजी कुतबेरे साहेब. खरं तर अत्यंत परखड शब्दात अकलूजचं विजन म्हणताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. विरोधकांवर कसलीही टीका न करता आमच्या भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी कोणतं अकलूज पाहिजे, कोणतं गतवैभव प्राप्त करायचं आहे हे त्या ठिकाणी सांगताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. खरं तर साहेब, ही सुंदर अकलूज जसं की पुन्हा आशिया खंडाच्या नकाशात न्यायची ही स्वप्न तुमची, त्या ठिकाणी ही जनता आता काय ठरवणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. प्रस्थापित मोहिते पाटील कुटुंबाला ते स्वीकारणार की पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात ही सत्ता त्या ठिकाणी देणार आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तुर्तास तरी आमच्या भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूजला तुम्ही वेळ दिला आणि अकलूजला असणार एक न्यू विजन त्या ठिकाणी तुम्ही दिला आणि परिवर्तन घडल्यानंतर काय होऊ शकतं अकलूजचं ते तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं. आज तुम्ही खरं तर मोलाचा वेळ या धामधुमीत दिला आम्हाला आणि तुमचे विजन्स आमच्या प्रेक्षकांना नव्हे तर सर्व अकलूजकरांसाठी दिलं. खरं तर आम्ही तुमचे आभारी आहे. धन्यवाद.